नमस्कार, मी पंजाब दत्त. तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे. तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला, तिथे हिडीव टाकले आणि बघा पाऊस सुरू झालाय. आणि पाऊस शकता आमच्या इथे जोरदार पाऊस सुरू झालाय. म्हणजे पेरणी जवळपास 16 एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि 5 एकर कापूस कालच धुळीमध्ये लावून टाकला होता आणि तिथे हिडीव सुद्धा टाकलेला. आणि आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक हिडीव टाकलेला आहे. मी सोयाबीन पेरताना पाऊस शकता आणि पाऊस देखील सुरू झाला. आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला, त्याचं देखील मी स्टेटस ठेवलेलं आणि ते देखील इन्स्टॉल टाकलं. आणखीन शेतकऱ्याला सांगू इच्छितोय, आणखीन ह्या 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा. बघा 72 तासात पाऊस येतो की नाही, असा अंदाज ते निसर्ग देतो. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आणि राज्यात मध्ये आज म्हणजे 12 पासून आपण म्हणलो तर 12 ते 20च्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. तर पडणारच आहे, पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो, हे पाऊस दररोज वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण आज योगायोगाने तुम्हाला एक सांगतो, आज मुद्दामून दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून ते आम्ही 4 वाजेपर्यंत सोयाबीन पेरली आणि हे पाऊस देखील पडला. आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापस देखील लावून टाकले, धूळ पेरणी केलेली आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश मध्ये 13 जून पासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि शेतकऱ्याला म्हणजे ज्यांना लागवड केली, पेरणी केली त्याला जीवदान भेटणार आहे. राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 18 जून आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे. आणि विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मात्र 13 जून पासून तिकडे पाऊस वाढणार, 13-14 वाढणार आहे. मात्र 16च्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात 16 जून पासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात. पण 16 ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं ते 20 जून पर्यंत सगळीकडे थोडा पाऊस पडत जाणार आहे, पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्षात. काय झालं, बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला. तर तुम्हाला सांगतो, मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगितलं होतं की 7, 8, 9, 10च्या जून मध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर तसंच पाऊस पडायला आहे. आणि आज देखील 10 जून आहे, आज देखील तसाच पाऊस पडला. 11ला थोडा वाढत जाणार आहे, 12ला आणखीन वाढणार आहे, 13ला परत वाढणार आहे, त्याच्यानंतर 14 ते 20 आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदलत पाऊस पडणार आहे, पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओल असेल तर त्यांनी काय करा, तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.